वीरशैव कक्का या महिला प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी जागतिक महिला दिन मोठ्या दिमाखात व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला। समाज कल्याण केंद्र रंगभवन येथे संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमात समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा संगीता जोगधनकर, प्राध्यापिका मृणालिनी मोरे, प्रभावती वटकर, स्वप्ना सागर यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व वीरशैव संत कक्का या महाराजांना अभिवादन करून दीपप्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर अतिथींचा सत्कार पार पडला। महिलांना हळदी कुंकू व वाणही देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रम स्थळी प्रवेशद्वार समोर नयनरम्य रंगवलीद्वारे नारी शक्तीची प्रतिकृती साकारण्यात आली होती। श्री वीरशैव कक्का या महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अध्यक्षा संगीता जोगधनकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात प्रतिष्ठानतर्फे 2017 पासून महिलांसाठी विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवित असल्याची माहिती दिली। 8 मार्चच्या औचित्याने हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि महिला दिनाच्या निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार ज्या आपल्या समाजामध्ये आपण बघून सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही की आपल्या समाजातल्या महिला किती कष्ट करतात। पूर्वीपासूनच आपला समाज कष्ट करतो, पण आपल्या महिला अजून सुद्धा रिक्षा चालवतात, पेट्रोल पंपावर काम करतात, पोटासाठी त्या अजूनही जिथे पुरुष काम करतात अशा ठिकाणी आपल्या महिला काम करतात। आपल्याच नाही, प्रत्येक समाजातल्या महिला जिची परिस्थिती हालाकीची आहे अशी महिला काम करते, तर अशा महिलेला आपण एक सन्मान करतो, सत्कार करतो तिचा की ती कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही किंवा कोणत्या कामाला नाही म्हणत नाही, ती पुढे संसाराचा गाडा ढकलतच असते। तर तिच्या सन्मानार्थ आपण हा सत्कार सोहळा ठेवलेला आहे आणि तुम्ही सगळ्याजण इतके छानरित्या उपस्थित राहिला। आपल्या मंडळाचे कार्यक्रम थोडे मागे पुढे झाले होते, पण आता आपण त्याला परत व्यवस्थित करूया। महिन्याला नाही जरी झाले तरी सणावारानुसार तरी घेऊया। तुम्ही सर्वांची उपस्थिती असावी आणि सगळ्यांनी सहकार्य केलं। विशेष म्हणजे 2-3 दिवसांमध्ये हा कार्यक्रम झाला आपला, त्यामध्ये खूप आमच्या प्रभावतीताई आहे, खरं म्हणजे त्या सारख्या होत्या, त्यांना बाहेर येणं जमत नाही आहे, पण त्यांनी फोनवरूनच सगळी कामं केली। मला जितकं शक्य मी घरातून करते। या कार्यक्रमात प्रतिष्ठानच्या पदाधिकारी पवित्रा सोनकवडे, रेखा वटकर, प्रभावती वटकर, छाया वटकर, संगीता वटकर, मनीषा जोगधनकर, वंदना वटकर, कांचन वटकर, रितू कटकदोंड, शीतल खंदारे, अंजली इंगळे, लता वटकर, अलका नारायणकर, रेश्मा सोनकवडे, संगीता कटके, सविता कावळे, महानंदा शिंदे यांचा सन्मान करण्यात आला। श्री वीरशैव कक्का या महिला प्रतिष्ठानतर्फे समाजातील अंजना नारायणकर, अंजली खरात, सारिका करटमल, शिवलीला गुड्डोडगी, राणी पवार, शोभा घंटे, आरती थोरात, रेश्मा कटके, रंजनी सोनवणे, सुजाता शिंदे, गंगाक्का गडूर, ज्योती शिंदे, सुवर्णा सोनवणे, प्रीती खरटमल, सुनीता शिंदे, शोभा खंदारे, लता वटकर, सुशीला सुतार या कर्तृत्ववान महिलांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, वाण, सन्मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्यात
महिलांसाठी लिंबू चमचा, संगीत खुर्ची आदी स्पर्धासह विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला. महिलांनी आनंदी जीवन जगण्यासाठी भावनिक न होता जागृत राहावे. आपण कुटुंबाचा कणा असल्याने मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे. समाजाची प्रगती महिलांच्या संघटन कौशल्यावरच अवलंबून असल्याने त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन प्राध्यापिका मृणालिनी मोरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून केले. की आपण जागतिक हा महिला दिन साजरा करतो. मग आपण कधी या 50 वर्षाचं अवलोकन केलं का? 50 वर्षापूर्वीची आपली स्त्री कुठे होती आणि आज आपण कुठे आहोत? आज आपण काय मिळवलंय? आणि जर आपण आपला हक्क मागायचा म्हणलं तर आपल्याला काय पाहिजे? आपल्याला स्वातंत्र्य आहे. काय द्यायचं, काय खायचं, काय प्यायचं, काय गायचं, रील्स आपण बनवतो गाण्याच्या. सगळं आपल्याला स्वातंत्र्य असताना आपल्याला थोडं भान असलं पाहिजे आपल्या जबाबदारी. मग आपल्या भावना आपण कशा ओळखायच्या? कारण असं म्हणतात की मेनोपॉज आहे किंवा मेन्स्ट्रुअल असले की माझी चिडचिड होते, माझी म्हणजे माझ्या भावनावर माझं नियंत्रण राहत नाही किंवा मला ओरडा वाटतं, रडा वाटतं किंवा मेनोपॉज आल्यावर सुद्धा अनेक समस्या असतात. मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे? सायकोलॉजीमध्ये, मानसशास्त्रामध्ये अनेक छोट्या छोट्या थेरपीज आहेत ज्या आपण स्वतः करू शकतो. जसं की माइंडफुलनेस थेरपी आहे किंवा स्वतःला आनंदी ठेवण्याची थेरपी आहे किंवा सजगतेची थेरपी आहे. तर आपण सतत जागृत राहिलं पाहिजे की म्हणजे आपल्याला 6 सेन्स असतो. आपल्याला त्या 6 सेन्सनुसार कळत जातं की कोण आपल्याकडे कशा भावनेने बघतंय, कोण आपल्याला कसं बोलतंय. त्याचनुसार आपल्या बोलण्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर कसा होतोय, आपली मुलं आपल्याला कशी घेत आहेत हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. या सोहळ्याचे सूत्रसंचालन वनिता वटकर यांनी आपल्या खुमासदार शैलीतून केले. या प्रसंगी महिला भगिनी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.